मी मेंदू आणि मणक्याचं सर्जन म्हणजे न्यूरोसर्जन आहे, जे ब्रेन आणि स्पाइनचे प्रॉब्लेम्सवर सर्जिकली ट्रीटमेंट केली जाते. आज महिला दिनानिमित्त हा एक छोटासा माहितीपर सेशन आपण करतो आहोत. मला सांगण्यास अभिमान वाटतो की महाराष्ट्रातली चौथी फिमेल न्यूरोसर्जन मी आहे. ह्या क्षेत्रांमध्ये कायमच मेल प्रिडॉमिनन्स राहिला आहे, म्हणजे मेल न्यूरोसर्जन्सच कायम जास्त राहिलेले आहेत. परंतु फिमेल्सनी या क्षेत्रामध्ये पदार्पण करणे आणि त्या क्षेत्रामध्ये आपलं कार्य करणं हे खूप कमी फिमेल्सना भाग्य मिळाले, त्यापैकी मी एक त्यातली भाग्यवान आहे. आता मणक्याचे प्रॉब्लेम किंवा मेंदूचे प्रॉब्लेम हे मेल फिमेल प्रत्येकालाच असतात. आजची आपली जीवन पद्धती अशी आहे की व्यायाम हा भाग आपल्या रोजच्या आयुष्यातून गायब झालेला आहे. त्याला अनेक कारणं आहेत की प्रत्येकाला काही टार्गेट्स आहेत, मग ती घरात राहणारी महिला असो किंवा बाहेर काम करणारे महिला आणि पुरुष असो, पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये त्या वेळेच्या काट्यानुसार पळायचे आणि त्या वेळेच्या काट्यानुसार काही गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. परंतु हे करत असताना आपलं शरीर त्या सर्व कामासाठी फिट आहे का नाही हे आपण खूप सहजरित्या विसरून जातो. आणि खास करून ही अवस्था महिलांची होते, ज्यांना घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी इक्वली काम करावं लागतं. तर माझ्या क्षेत्रामध्ये अनेक फिमेल्सना कायम डोकेदुखी असणे, अंगदुखी असणे, रात्री झोपायला त्रास होणे आणि मनामध्ये कायम चिंता की मी जर आडवी पडले तर माझं घर कसं चालणार, माझ्या जबाबदाऱ्या सगळ्या कशा पूर्ण होणार, ही कायम चिंता राहते. त्यामुळे आपलं शरीराचं मनाचं आरोग्य न पाहताही महिला तशाच काम करत राहतात आणि मग काही काळानंतर असं होतं की डॉक्टरांचे उंबरे आपल्याला झिजवावे लागतात. या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कामाच्या स्ट्रेस रिलेटेड आहेत. एक फिमेल न्यूरोसर्जन असल्यामुळं अशा प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये घरगुती प्रॉब्लेम्स असू शकतात, आर्थिक प्रॉब्लेम्स असू शकतात. महिला बऱ्याचदा मेल म्हणजे पुरुष न्यूरोसर्जनशी बोलायला तेवढा कम्फर्टेबल होत नाही. त्यामुळं माझ्याकडे महिला पेशंटचा फ्लो कायम जास्त असतो, कारण आम्ही एकमेकांना अधिक चांगल्या रीतीने समजावून घेऊ शकतो, फक्त मेडिकल लेवललाच नाही तर इमोशनल लेवलला सुद्धा. त्यामुळे इमोशनल सपोर्ट मिळणं हा प्रत्येक पेशंटचा अधिकार आहे आणि ते प्रत्येक डॉक्टरचं कर्तव्य आहे की मेडिकल सपोर्ट बरोबर इमोशनल सपोर्ट ही पेशंटला देणं, आणि जेणेकरून पेशंट लॉंग टर्म ट्रीटमेंट घेऊ शकेल, पेशंटला डॉक्टरमध्ये विश्वास निर्माण होतो आणि पेशंट अधिक चांगल्या रीतीने बरा होतो. आता राहिला भाग सर्जरीचा, तर कुठलाही सर्जन असो, रादर कुठलाही डॉक्टर असो, हा पहिल्यांदा पेशंटला औषधांनीच ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत असतो. सर्जरी हा नेहमी शेवटचा उपाय असतो, पण ज्यांना ती लागते त्यांना ती करावीच लागते. त्याच्यासाठी ज्या डॉक्टरवर तुमचा विश्वास जमलेला बसलेला आहे अशा डॉक्टरांकडून तुम्ही ती सर्जरी करून घेणं आवश्यक आहे. तर एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस म्हणजे वळसंकर हॉस्पिटल, इथे मी मागचे 7 वर्ष न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे. हे हॉस्पिटल वळसंकर परिवार संचालित आहेत, ज्याच्यामध्ये डॉक्टर शिरीष वळसंकर, डॉक्टर अश्विन वळसंकर हे 2 फुल टाइम न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि मी न्यूरोसर्जन म्हणून इथे कार्यरत करते. महाराष्ट्र जिल्हा, कर्नाटक आणि आंध्र या सर्व ठिकाणाहून पेशंट इथे येतात. न्यूरोसर्जरी आणि न्यूरोलॉजी आणि न्यूरो इंटरव्हेन्शन या क्षेत्रातले जे काही आधुनिक मशिनरीज आणि सुविधा ज्या पूर्ण भारतात उपलब्ध आहेत त्या या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे मेंदूच्या, मणक्याच्या, नसांच्या कुठल्याही प्रॉब्लेमसाठी जर पेशंटला इथे यावं लागलं तर सर्व ट्रीटमेंट, सर्व तपासण्या एकाच ठिकाणी होतात. कंप्लीट निदान होतं. प्रत्येक पेशंटचं न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जन ही टीम मिळून डिस्कस करते आणि पेशंटचे लाईन ऑफ ट्रीटमेंट डिसाईड होते, जेणेकरून पेशंटला एक सर्वांगीण ट्रीटमेंट मिळते. हे हॉस्पिटल मागचे 25 वर्ष कार्यरत आहे. आत्ताच ह्याच वर्षी आम्ही त्याचं सिल्वर जुबली साजरी केलेली आहे. मागचे 25 वर्ष जे लोकांनी आमच्या या कार्यासाठी आमच्या हॉस्पिटलवर जो विश्वास दाखवलाय, तो विश्वास सार्थ करण्यासाठी वळसंकर हॉस्पिटल आणि आमची टीम पूर्ण वेळ कार्यरत आहे. महिला दिनानिमित्त महिलांना माझा एकच सल्ला राहील की जेव्हा आपल्याला कुठल्याही त्रासाची सुरुवात होते त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेक आजार असतात जे वेळीच ट्रीट केले तर आपण लवकरात लवकर त्या आजाराच्या दुष्चक्रातून बाहेर पडू शकतो. परंतु आजही जर त्याला उशीर झाला असेल, रोज त्रास असेल,
तर डॉक्टरांना दाखवायला कुठल्याही प्रकारची तमा बाळगू नका. कम्प्लीट ट्रीटमेंट घ्या. बऱ्याचशा गोष्टी औषधांनी बऱ्या होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आणि आपल्या आरोग्याला महत्त्व देणे हे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.